कधी वाया जाऊ शकत नाही आणि आम्ही कधी वाया घालू देऊ शकत नाही. तर एक नंबर आज आपण तुमच्या समोर परत एकदा रेसिपी घेऊन आलेला आहे. तर आज आपण मित्रांनो रेसिपी अशी बनवायची, नॉनव्हेजची रेसिपी आहे. तर तवा फ्राय मारून तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. आम्ही मोठ्या मोठ्या ऑर्डर करतो, पण इथे छोट्या पद्धतीने आपण तुम्हाला तवा फ्राय बनवून दाखवणार आहे आणि आगरी कोळी पद्धतीने दाखवणार आहे. तर मित्रांनो, नवीन कोणी ब्लॉगला असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कशी रेसिपी आहे, कशी तुम्हाला आवडली का. आणि चला तर तुम्ही लास्ट पर्यंत ब्लॉग बघत राहा आणि हा ब्लॉग तुम्ही मिस करू नका. तुम्हाला चांगल्या पद्धतीने आम्ही रेसिपी दाखवणार आहे. तर चला, पहिले आपण रेसिपीला लागणार आहे तो साहित्य इथे आणलेला आहे आणि कोणती मच्छी आहे ती पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर चला या मित्रांनो, इथे आपल्याला मच्छीसाठी जी वस्तू लागणार आहे ती इथं आपण आणलेली आहे आणि आपला सिक्रेट मसाला पण आहे, तुम्हाला तो दाखवीन. तर सुरुवात बघा, आपण कोथिंबीरीचं घेतलेलं आहे, लिंबू घेतलेला आहे, हा आपला स्पेशल मसाला आहे आणि हल्दी पावडर आहे, इथे मीठ आहे चवीनुसार, इथं आगरी मसाला आहे, त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट आहे आणि ही मित्रांनो ती मच्छी आहे आपली. तर ही मच्छी, हिला लाल मासा बोलतात आमच्या इकडं. तर काही लोकांनी काही ठिकाणी कसं बोलतात काय माहित नाही, पण आमच्या इकडे लाल मासा बोलतात. आणि लाल मासा हा तवा फ्राय एक नंबर लागतो मित्रांनो, एक नंबर. तर चला, त्याला पहिले आपण पूर्ण मसाले लावून घेऊ. तर मित्रांनो, हा मसाला आहे ना जो आपला, यो स्पेशल मसाला आहे, आपण स्वतः बनवतो. रुद्र कॅटर्स लोणाड हे मसाला स्वतः बनवतात. तर चला, याची आपण आता सुरुवात करू आणि पूर्ण याला लावून घेऊ. पण मित्रांनो, पहिले यो मसाला आपण टाकून घेऊ, कारण हा आपला स्वतःचा मसाला आहे, मच्छीसाठी स्पेशल आहे. तुम्हाला मी शेअर नव्हता केला, पण आता शेअर करावा लागेल. हल्दी पावडर, लाल तिखट, आगरी मसाला, आणि हा मीठ आहे चवीनुसार. आपण लिंबू घेतलेला आहे, तो इथे टाकायचा आहे. आणि अद्रक लसण पेस्ट आहे मित्रांनो, आणि कोथिंबीर. तवा फ्रायला कोथिंबीर टाकायची आहे मित्रांनो, काही लोक नाही टाकत पण आपण टाकायची, कारण टाकल्याने कसा पहिले ती जळून जाते. पण मित्रांनो टाकायची तवा फ्राय, कारण जी कोथिंबीरचा फ्लेवर आहे तो लय वेगळा आहे मित्रांनो. चिंचेचा वापर केलेला नाही, तर ही मच्छी चिंचेची याची नाही, एक नंबर मच्छी आहे, चिंच टाकायची गरज नाही मच्छीला. तर आता मस्त हिला आपण ना 10 मिनिटं झाकण देऊन ठेवू. 10 मिनिटानंतर तुम्हाला मी दाखवीनच. आपण आता तवा घेतलेला आहे, गॅस पेटूया, बरोबर. तवा ठेवू मस्त आणि तेल टाकू. चला, तर आपण आता फ्राय करायच्या मागे लागू आणि तेल टाकू. आता आपण तेल जास्त क्वांटिटीने टाकायचं नाही, कारण ही मच्छी ना कडक होते. खूप सुंदर मच्छी आहे मित्रांनो, खायला पण एकदम टेस्ट. आपण आता एक एक उचलून घेऊ आणि तव्यावरती ठेवू. तेल आपला गरम झालाय मस्त. तर बघा, थोडासा त्याला गरम होऊ द्या अजून 1 मिनिट. आणि ही रेसिपी आहे ना मित्रांनो, तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि अशाच पद्धतीने बनवा, खूप छान बनते ही रेसिपी. मित्रांनो, आता आपण कढीपत्ता टाकू, कारण कढीपत्ता जर टाकायलाच लागेल मित्रांनो. कढीपत्त्याचा फ्लेवर पण चांगला असतो.
बघा एक 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 आता आपण फ्रायला ठेवून देऊ. मस्त भारी, एकदम भारी. बघा अशा पद्धतीने तवा फ्राय करायचा असतो मित्रांनो. आम्ही मोठ्या मोठ्या ऑर्डर करतो तेव्हा अशाच लावून ठेवायचं पहिले मसाला, आणि जास्त मसाला घ्यायचं नाही. मग काय होतं माहिती ना, जास्त मसाला असल्यामुळे करपतय तो मसाला, मग कशी तरी मच्छी लागते. बघा मस्त एकदम. तुम्ही कंटिन्यू बघत राहा, मिस करू नका. तर मित्रांनो आता आपण पलटी मारू त्याला. एक साईडने मस्त कडक झाल्यात. बघा असे तवा फ्रायला सुरुवात आहे, आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं त्यांना. डायरेक्ट लगेच पलटीने मारायचं. तवा फ्रायची सिस्टम वेगळी आहे, फ्रायची वेगळी आहे, कढई फ्राय वेगळी आहे. मित्रांनो बघा एक साईडनी कशा मस्त कडक झालेल्या आहेत ना. तवा फ्रायची सिस्टम अलग असतो. मस्त बघा, खूप छान. आणि वास पण मस्त सुटले. मला वाटते 4 घरात इथल्या आपला मच्छीचा सुगंध गेला असेल. मस्त मस्त एकदम मस्त. बघा वन साईडनी डायरेक्ट कडक झाल्या त्या. हा मासाच मस्त असतो मित्रांनो. लाल मासा गाव एरियात फेमस आहे. डायरेक्ट तांबोशा सारखा असतो तो मासा. मस्त. काय गरम गरम भाकरीच्या लागल, बढिया एकदम. मित्रांनो जर तुम्हाला रेसिपी करायची असेल ना, तर नक्की हा स्टिक ठेवा. तुम्ही असेच फॉलो करा, अशा पद्धतीने रेसिपी करा. तुमच्या घरी जो पाहुणा आला असेल तो खुश होईल जर अशी मच्छी खावली तर. मग आता मित्रांनो आपण त्यांना ना, मच्छीला आपली झालेली आहे 70% झाले. थोडीशी 5 मिनिटं ठेवू आणि उतरून घेऊ. मग तुम्हाला मी टेस्ट करून दाखवेनच. या दिसतं ना मित्रांनो, आपली फायनली मच्छी आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर मच्छी बनलेली आहे. आणि ही मच्छी बनवण्यासाठी जी मी तुम्हाला रेसिपीची पद्धत सांगितली आहे, जे जे मसाले वापरलेले आहेत तेच मसाले तुम्ही वापरा. कारण अशा पद्धतीने मच्छी बनवली ना, तर खूप सुंदर मच्छी बनते. आणि तिचा टेस्ट वगैरे आणि म्हणजे एकदम एकदम सुंदर. आता आपण ही टेस्ट करून बघू कशी आहे कशी नाही, आणि याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, काय जास्त पडलाय काय कमी पडलाय. तर चला. मित्रांनो ही मच्छी कधी वाया जाऊ शकत नाही, आणि आम्ही कधी वाया घालू देऊ शकत नाही. तर एक नंबर मच्छी बनलेली आहे, आणि एवढी एवढी सुंदर बनलेली आहे ना. तुमच्या घरी नक्की कोणी पाहुणा आला असेल तर त्याला ही मच्छी बनवा. एक नंबर मच्छी आहे, आणि टेस्ट वगैरे एकदम खूप छान झालेलं आहे. आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये मसाला एकदम व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक नंबर रेसिपी झालेली आहे. तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि आपले ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. नवीन नवीन रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन येईन. तर चला बाय, धन्यवाद.